Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार. 2 डझन मंत्री बदलण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंकडून आणखी एक कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी. सूत्रांची माहिती. धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आजही युक्तिवाद करणार. ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद आज पूर्ण होण्याची शक्यता. निवडणूक आयोग आणि राहुल नार्वेकर बौद्धिक नक्षलवादी. संवैधानिक पदावर बसलेला व्यक्ती बोगस आणि भ्रष्ट. संजय राऊत यांचा राहुल नार्वेकरांसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या अधिकारांची मर्यादा ओलांडली. घेतलेले निर्णय अधिकाराच्या बाहेरचे. कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल. मी दिलेला निर्णय शाश्वत. तत्कालीन परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय दिला. सिब्बल यांच्या आरोपांवर राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण. तर सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाहीत, नार्वेकरांची टीका. ठाण्यात मंत्री गणेश नाईक यांचा आज जनता दरबार. गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबाराचं आयोजन. ठाण्यात महायुतीत धुसफूस सुरू असल्याची चर्चा. सोलापूरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. वैराग नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशामुळे बार्शीतली समीकरणं बदलणार. मुंबई महापौरांच्या सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी 25 लाखाचा खर्च. 1 वर्षासाठी निविदा मागवण्याचा स्थायी समितीत प्रस्ताव. तर महापौरांनी स्वतंत्र संस्था नियुक्तीची अथवा प्रसिद्धी कार्यांची सूचना केलेली नाही. पालिकेचं स्पष्टीकरण. राज्यात एसआयआर मोहिमेत 2,07,00,000 मतदार यादीतून वगळले. 35 लाख मतदार मृत तर 76,80,000 मतदार स्थलांतरित आढळले. निवडणूक आयोगाची माहिती. राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर. SSPMS मैदानावर छात्रों की गूंज कार्यक्रमाला हजेरी लावणार. सतेज पाटील यांच्याकडून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा. रस्ते आहेत तर अपघात होणारच. खड्ड्यांवरून राज्यभरात बळी जात असताना राष्ट्रवादीच्या आमदाराचं चीड आणणारं वक्तव्य. भोरमध्ये 11 वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूचं शंकर मांडेकरांना सोयरसूतक नाही का, सवाल उपस्थित. नाशिक जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के. पेठ तालुक्यातील गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगावसह काही भागात भूकंप. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ. वित्त विभागाकडून महागाई भत्त्याचा शासन निर्णय जारी. 5 लाखाहून अधिक कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार. मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणं, कुर्बानीवर बंदी. पालिकेच्या महासभेत प्रस्ताव मंजूर. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आणि गुन्हा दाखल करण्याची तरतूद. पुण्याच्या जुन्नरमध्ये 10 वर्षीय चिमुकलीचा अत्याचारानंतर खून. घराशेजारी राहणाऱ्या नराधमाकडून ओळखीचा गैरफायदा घेत कुकर्म. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. संतप्त ग्रामस्थांकडून पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको. नागपूरमधील एका आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप. पुसागोंदी इथल्या निवासी आश्रमशाळेतील घटना. शाळेच्या नाईट वॉचमनला कोंढाळी पोलिसांकडून अटक. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.